विद्यार्थ्यांना विज्ञानाची जाण व्हावी, माहिती मिळावी म्हणून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। आता कारवाई होण्याची शक्यता आहे। माझ्यासोबत राज्यमंत्री पंकज भोयरजी आहे। पंकज भाऊ, काय सांगणार? संपूर्ण राज्यामध्ये दरवर्षी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनी घेण्यात येते, जिल्हा स्तरावर देखील घेण्यात येते आणि मग राज्य स्तरावर देखील विज्ञान प्रदर्शनी होत असते। याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारे, चांगले मॉडेल सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता त्या ठिकाणी बक्षिसामध्ये वाढ करण्यात यावी। त्याच पद्धतीनं तालुका स्तरावरच्या विद्यार्थ्यांना रमन सायन्स सेंटरसारखं केंद्र, जिल्हा स्तरावर चांगले उत्कृष्ट काम करणाऱ्या 51 विद्यार्थ्यांना इस्रो बँगलोर ह्या केंद्रामध्ये पाठवायचं आणि जे राज्य स्तरावरचे 51 चांगले विद्यार्थी असतात त्यांना नासाला पाठविण्याचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी विभागाच्या वतीनं तयार करण्यात आलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी देखील त्याला मंजुरी देण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। लवकरच प्रस्ताव हा मंजूर होऊन पुढची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। वर्धा जिल्ह्यात जे ड्रग्ज सापडले ते वर्धा पोलिसांना माहीतच नव्हतं, म्हणजे त्यांच्या पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हे सगळे ड्रग्ज बनवण्याचं काम सुरू होतं। केंद्र सरकारच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये हे ड्रग्सचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याकरता निरनिराळे ऑपरेशन्स त्या ठिकाणी चालू आहे। त्यांना काही इनपुट मिळाले होते की नागपूर आणि त्याच्या बगलच्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा पुरवठा केला जातो किंवा त्या ठिकाणी तयार केल्या जाते। त्याच पद्धतीनं वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यामध्ये देखील मागच्या 1 महिन्यापासून कारंजा शहराचा थोडा बाहेर ओसाड ठिकाणी ह्या पद्धतीचं कारखाना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता। केंद्र सरकारच्या टीमला मिळालेल्या इनपुटनुसार त्यांनी त्या ठिकाणी धाड मारली। नंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील कळविण्यात आलं। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीनं असा हलगर्जीपणा बाळगला जाणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेण्यात आली। शाळेच्या परिसरामध्ये जे ड्रग्ज किंवा इतर नशेचे पदार्थ विकले जाते त्याच्यावर ठोस कारवाई करण्यात येणार आहे काय? शैक्षणिक जे परिसर आपल्या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये असतात त्याच्या 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीचा तंबाखू, गांजा असो त्या ठिकाणी किंवा इतर कुठलेही पदार्थ असो त्याची विक्री होऊ नये याच्याबद्दलचा कायदा ऑलरेडी त्या ठिकाणी आहे, परंतु याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरता येणाऱ्या काळामध्ये कायद्यामध्ये देखील सुधारणा करण्यात येईल। कॅमेरामॅन साईसह गजानन वाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।